ज्यांच्या घरात फुले शाहू आंबेडकरचा विचार होता त्या बाया खरातकडे गेलेल्या नाहीत. ज्यांच्या घरात फुले शाहू आंबेडकरचा विचार उरलेला नाही, ज्या अंधश्रद्धेच्याच कच्छेपी गेलेल्या आहेत, त्याच बाया खरातकडे गेल्यात. ज्यांना आपली नीतिमत्ता टिकवता आली नाही. आणि कशी टिकेल? मनुस्मृतीच सांगते की बाई ही भोगाची वस्तू आहे, ती पायदळीच असली पाहिजे. छत्रपती शिवाजी फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला खरंच पुरोगामी तुम्ही ठेवलंय का? खरात हा व्यक्ती नाही, खरात ही वृत्ती आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणार कोण आहे? त्याच्याकडे फडणवीस गेलेत, त्याच्याकडे शहा गेलेत, त्याच्याकडे सगळ्या पक्षांचे निदान राष्ट्रवादीचे अध्यक्ष गेलेत, पक्षाचा अध्यक्ष गेलाय, ते चाकणबर्ग व्हायचं तर फारच बाहेर आलेले आहेत. सगळे लोक, जवळजवळ सगळे लोकप्रतिनिधी त्याच्याकडे गेलेले आहेत. लोकप्रतिनिधींना त्यांनी कशाची शपथ घेतली याची आम्ही आठवण करून देण्याची गरज आहे का? लोकप्रतिनिधी जे मोठे झाले ते कुणाच्यामुळे मोठे झाले याची आम्ही आठवण करून द्यायची गरज आहे का? गोरगरिबांचे मतं घेऊन तुम्ही त्या पदावर बसता आणि खराच्या नादी लागता. नुसते नादी लागत नाही तर खरातला ताकद देता. सरकारचं पाणी, सरकारची जमीन, सरकारच्या सुखसोयी आणि असं करून ज्या बाया बापड्यांची फसवणूक झाली ते एक जाळं आहे. त्या जर एखाद्या बाईला सांगितलं की तू माझं ऐकलं नाही तुझा नवरा मरेल, तर ती ऐकेल हो. तिला कायम संरक्षणात राहिलं पाहिजे. हे संरक्षण आहे. ती लहानपणी बापाच्या संरक्षणात, तरुणपणात नवऱ्याच्या संरक्षणात आणि म्हातारपणी मुलांच्या संरक्षणात राहावं असा कायदा आहे. हे संरक्षण आहे बुवांच्या संरक्षणात राहण्याचा. हा सगळा महाराष्ट्र नाचलेला आहे. लोकप्रतिनिधी निर्लज्ज आहेत, ज्यांनी आपण संविधानात शपथ का घेतली, कशासाठी घेतली. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे. त्या कायद्याचं झालं काय? तो कायदा श्याम मानव, न्यायमूर्ती सावंत, मी, डॉक्टर दाभोळकर, श्याम मानव, मी आणि न्यायमूर्ती सावंत बसून तो कायदा केला होता. तो केलेला कायदा कितीतरी स्वरूपात बाईल्ड केला, त्याची अंमलबजावणी नाही. तेव्हा अशा या महाराष्ट्रात ब्राह्मणांच्या वर्चस्वाखाली चाललेल्या सरकारमध्ये अंधश्रद्धेशिवाय दुसरी काय आम्ही अपेक्षा करणार? जय महाराष्ट्र.